वर्गपाठ नाही, वर्गपाठ नाही, स्क्वेअर पाठ नाही, स्क्वेअर पाठ नाही, चाललं काय नेमकं? चल मग गपकन, डोकं लावायचा विषयच नाही. आला ना तर भावड्या, ताण घ्यायची गरज नाही. बघ 0 मिनिटामध्ये डोकं न लावता कसा वर्ग काढून दाखवतो बघ एकदा. बघ 98चा वर्ग काढायचा. 98. आता 98 काय करायचे नेहमी 100 सोबत कम्पेअर करायचे. किती बरोबर? 100 सोबत कम्पेअर करायचे. किती कमी आहे बघा, वर्ग कोणाचा काढायचा बारीक लक्ष द्या. आता 98चा आणि 100ला किती कमी आहे? 2. जर कमी असेल तर कमी करायचे आणि जास्त असेल तर 100 पेक्षा जास्त करायचे. आता हे लेस दॅन 100ची ट्रिक्स आहे, नंतर ग्रेटर दॅन 100ची ट्रिक सांगणार आहे. ही बारीक आधी लेस दॅनची बघून घेऊ आपण. चल मग 98 मधून किती कमी? 98 किती 100? 2 100. जेवढे कमी आहेत का तेवढे वजा करायचे आणि त्याचाच वर्ग मांडायचा. डोकं लावायचा इशेच नाही, कारण आपल्याकडे डोकं लावायचा इशे आहे का? अजिबात नाही, कारण आपल्याकडे डोकंच नाही. दिशे लावायचा प्रश्नच कुठे येतो? त्यावेळेस सांगालो 98 - 2 आणि 2चा वर्ग. पाय बरं, 98 मधून 2 गेले किती राहिले भावड्या? 96. आणि 2चा वर्ग काय रे? 0,4. कारण 100ला 2 0 असतात म्हणून 4 मांडायचे नाही, तर 2 अंकी संख्या मांडायची. तर 0,4. कळालं का? चल मग 97 किती आहेत? आता 100ला कम्पेअर कर. 3 आहेत. किती आहेत रे? 97 - 3. जेवढे कमी आहेत, परत एकदा सांगतो, जेवढे कमी आहेत ते वजा करायचे आणि त्याचाच वर्ग मांडायचा. डोकं लावायचा विषयच नाही आणि कोणाला ताण द्यायचा पण विषय नाही. आलं लक्षात? 97 मधून 3 गेले किती राहिले रे? 94. आणि 3चा वर्ग काय रे भावड्या? 0,9. कळालं का? चल मग, तर या ठिकाणी बघ 96चा आणि 96ला बघ 2 अंकी संख्या ऑलरेडी येते, तर ताण घ्यायची गरज नाही. चल मग मी पुन्हा एक 96चं समजून सांगू तुला कळायसाठी. बघ 96 किती? 100 सोबत कम्पेअर कर बरं. किती आहे? 4. आणि बघ 4 वजा केले आणि 4चाच वर्ग मांडला. 96 मधून 4 गेले किती राहिले रे? 92. 92 4चा वर्ग किती रे? 16. कारण इथं बघ 0 मांडलाय, तर 2 अंकी ऑलरेडी संख्या आली, 0 मांडायची गरज नाही. चल मग तू आता काय करणार? 95चा वर्ग मांडणार, गपकन काढणार आणि खपकन कमेंट मध्ये ध्यान करून फेकणार. मग भावड्या पण फेकणार आणि ताईडी सुद्धा हसून फेकणार. कळलं? चल मग.